शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण काचूरवाई रामटेक तालुक्यामध्ये कैलासजी मोहनकर यांच्या शेतावर आहोत. तुम्ही इकडे बघू शकताय हा यांचा मिरचीचा प्लॉट आहे. 2 एकरामध्ये यांना मिरचीची लागवड केलेली आहे आणि सध्या जर विचार केला ना तर तुम्ही इकडे बघू शकाल व्हायरसचा आणि सकिंगचा प्रादुर्भाव आपल्याला मिरची या पिकामध्ये दिसतोय. तर शेतकरी मित्रांनो या व्हायरसचा जर आपण नियंत्रण योग्य वेळी केलं नाही ना तर आपलं अख्खं प्लॉट खराब होते हे शेतकऱ्यांनाही चांगल्यानं माहीतच आहे. तर याच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो आपण भूमी ॲग्रो कंपनीचं 3T पॉवर किट आणि व्हायरसेस याचा स्प्रे यांना रेकमेंड केलेला होता आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या बेसिसवर ते आणलेले आहे आणि ते आज किंवा उद्याच्या दिवशी ते स्प्रे सुद्धा करणार आहेत, बरोबर. तर याचा एकच फायदा होतो शेतकरी मित्रांनो, कारण मिरची या पिकामध्ये जर सकिंगचा प्रादुर्भाव किंवा तुम्ही जर तुमच्या पारंपरिक भाषेत म्हणत असाल की बोकड्या या रोगाचा जर प्रादुर्भाव झाला ना तर आपला मिरचीचा पीक आपल्याला उत्पादन म्हणावं तसं देत नाही. आपल्याला ते मिरचीचं पीक उपडून तिकडे टाकून द्यावं लागत असतं आणि शेतकऱ्यांचं आर्थिक तिथं नुकसान होत असतं. म्हणून आपण यांना चुडामुडा नियंत्रणासाठी तुम्ही इकडे पाहू शकत असाल की बऱ्यापैकी आता यांच्या प्लॉटवर सकिंगचा प्रादुर्भाव दिसतोय आणि थ्रिप्सचा पण प्रादुर्भाव आपल्याला दिसतोय. जे आपण ब्लॅक थ्रिप्स म्हणत असतो, मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव यांच्या पिकावर आपल्याला दिसतोय. तर याच्या नियंत्रणासाठी आपण 3T पॉवर किट आणि व्हायरसेसचा स्प्रे इकडे देतोय. त्याचा आपण रिझल्टचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. इथून पुढे एका आठवड्यानंतर आपण रिझल्टचा सुद्धा व्हिडिओ याच प्लॉटवर याच जागेवरून यांच्याच शेतातून घेऊन येणार आहोत आणि यांचा तोंडून त्यांचं जे काही आपल्याला रिझल्ट येतील त्याबद्दलचं तुमचं सुद्धा रिव्ह्यू आपण या चॅनलवर आपण नक्कीच घेऊन येणार आहोत. तरी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिला असेल तर तुमचं धन्यवाद. हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करून द्या आणि आपल्यासोबत इकडले जे काही सेल्स ऑफिसर आहेत शेतकरी राजेश सर आपल्यासोबत आहे.